मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सांगितलं होतं की सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार ते आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की बकासूर आता 25 तारखेला म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार. मित्रांनो, उद्या एक भव्यदिव्य असं मैदान आहे. मुंबई या ठिकाणी थार गाडीचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना आपल्याला दिसणार आहे आणि त्या मैदानातील बकासूरचा पायरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, टॉपचं मैदान आहे. टॉपचा पायरा हा 100% बकासूरसोबत असणार आहे आणि आपण पाहतोय की बकासूर चालू मैदानामध्ये थोडीशी कुठेतरी अडचण होते. कोणत्या मैदानात सेमीला तर मागच्या मैदानामध्ये गटाला हार झाली, परंतु मित्रांनो थांबणाऱ्यातला बकासूर नाही. 100% आत्ता थारच्या मैदानामध्ये बकासूर हा गोलालात राहील याची आपण सर्वजण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया. मित्रांनो, बकासूरचा पायरा ह्या मुंबईच्या थार गाडीच्या मैदानामधील बकासूरचा पायरा असणार आहे. मित्रांनो, सर्वांना वाटतं की एक टॉपचा पायरा बकासूरसोबत पळावा आणि त्याच ह्याच्यामध्ये एक टॉपचा पायरा आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, घोटकरांचा सर्जा हा पळण्याची दाट शक्यता आहे. कारण मित्रांनो, आता सर्जाच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं गेले की सर्जा पूर्णपणे आता रिकवर होत आलेला आहे. त्यामुळे सर्जा आणि बकासूर हा संभावित पायरा आपण धरून चालूया. कारण बकासूर आणि सर्जा ह्या गाडीला फुल असं स्पीड लागतं. त्यामुळे बकासूर आणि सर्जा हा जोड संभावित असू शकतो. कारण अजून बकासूरचा पायरा काय फिक्स नाही, परंतु आपण हा जोड अंदाजित पायरा म्हणून धरूया. तर मित्रांनो, ह्या जोडबद्दल तुम्हाला काय वाटते आणि ही अपडेट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.